इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी आलेल्या काही जागतिक नेत्यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. सर्बिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांच्यासोबतच्या चर्चेत राष्ट्रपतींनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत आणि सर्बियाची क्षमता लक्षात घेता या क्षेत्रात अधिक सहकार्य दृढ करण्याची संधी असल्याचं सांगितलं. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र, शेती, जैवतंत्रज्ञान, औषध निर्मिती, पर्यटन आणि शिक्षण ही क्षेत्र आगामी काळात द्विपक्षीय सहकार्याची महत्त्वाचे आधारस्तंभ ठरू शकतात, असं त्या म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारत स्लोवाक सहकार्य जगासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं, असं राष्ट्रपतींनी स्लोवाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांच्याशी झालेल्या चर्चेत अधोरेखित केलं. एस्टोनियाचं डिजिटल आणि एआय क्षेत्रात मोठं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलार करीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत नमूद केलं. एस्टोनियाची एआय आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहता या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत त्यांच्या सहभागामुळे शिखर परिषदेच्या इतर सहभागींना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाला असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि